आपण सुरू करूयात प्रभूजी. येस. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर वासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुकामणी या मालिकेमध्ये। आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे। आजच्या दिवशी भगवान श्रीराम अयोध्येला परत आले आणि अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली। सर्वांनी दिवे लावले, दीपोत्सव केला आणि भगवान श्रीराम प्रभूंचं स्वागत केलं। दुसरी घटना आहे गोवर्धन भगवान पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण कन्हैया भगवंतांनी आज गोवर्धन पूजा केली। आजच्या दिवशी सुमारे 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी इंद्र पूजा चालू होती ती बंद केली आणि गोवर्धन पूजा सुरू केली। अशा प्रकारचा हा महत्वपूर्ण दिवस आहे। पाडवा आहे, विक्रम संवत नवीन वर्ष आज चालू होतं। लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव दिवाळी, रामाचं स्वागत काल झालेलं आहे आणि आजच्या दिवशी कन्हैयालाल गोवर्धन गिरिराज गोवर्धन धारण करतात। स्वतः भगवंत गिरिराज बनतात आणि गिरिराजाला स्वतः धारण करतात। तर अशा दोन महत्वपूर्ण लीला आहेत। आपण थोड्या संक्षिप्त मध्ये त्याचं अवलोकन करूया। माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा अभंग आहे आजचा। झाले रामराज्य काय उणे आमासी, झाले रामराज्य काय उणे आमासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैशी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपले, तुका म्हणे रामे सुख दिले आपले, तया गर्भवासी जाणे येणे खुंटले, तया गर्भवासी जाणे येणे खुंटले। जगद्गुरु माऊली महावैष्णव संत तुकाराम महाराज
या अभंगामध्ये रामराज्याचं वर्णन करतायत. 4 चरणाचा अभंग आहे आणि याच्यामध्ये भाषा अशी आहे जसं गोपींची भाषा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पण अनेक अभंग आहेत. त्याच्यामध्ये असं माताजींची भाषा आहे. एक स्त्री बोलते किंवा एक गोपी बोलते अशा प्रकारचा भाव आहे. गोपी भावामध्ये तुकाराम महाराज हा अभंग आपल्याला सांगतायत. रामराज्य कसं होतं. रामाच्या राज्यामध्ये काय उणे नव्हतं. जसं आता आपण म्हणतात लोक, पुणे तिथं काय उणे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुणे विद्येचं माहेरघर आहे. पुणे इंडस्ट्रीयल एरिया आहे सगळा. पुण्यामध्ये विद्या शिकण्यासाठी सगळे फॉरेनर्स इथे येतात. पुण्यामध्ये इस्कॉन मंदिरामध्ये सगळे फॉरेनर्स येतात भेट द्यायला. ऑनलाईन अनेक क्लासेस फॉरेनर्स जॉईन करतात. तर हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. आध्यात्मिक विद्येचं केंद्र इस्कॉन तर्फे इथं सुरू झालेलं आहे आणि ते भौतिक विद्या आहे. डॉक्टरेट, इंजिनियर, मेडिकल त्याच्यासाठी बाहेरचे लोक पुण्यामध्ये येतात. पुणे तिथं काय उणे. तसं जिथं भगवान रामप्रभूचं राज्य आहे तिथं काय उणे. तिथं काही उन्ह नाहीये. तिथं वेळेवर पाऊस पडतोय. धनधान्य पृथ्वी भरपूर त्या ठिकाणी धनधान्य निपोलते. पृथ्वीतून धनधान्य प्राप्त होते. गाई, म्हशी, वृक्ष, वेली, लता, पाणी, हवा शुद्ध ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या ठिकाणी काय होणे. महाराज सांगतायत, झाले रामराज्य काय होणे आमासी. त्यावेळेस रामाचं राज्य होतं तिथं काही उणे नव्हतं. आत्ताही काही उणे नाहीये, पण आपल्या दृष्टीमध्ये उणीव आहे. आपण पाहतो, आपल्याला वाटतं हे कमी आहे, हे संपणार आहे, हे संपणार आहे, हे कमी आहे. कमी काही नाहीये. भगवंतानी सर्व काही दिलेलं आहे. या जीवाला जे जे लागतं ते सर्व काही भगवंतानी दिलेलं आहे. भौतिक सृष्टी, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये काही कमी नाहीये. कुणी उपाशी राहत नाही. कुणाला हवा कमी पडत नाही. कुणाला अन्न कमी पडत नाहीये. सर्वांना सर्व काही दिलेलं आहे. पण आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या दृष्टीमध्ये उणीव आहे. म्हणून आम्हाला कमी दिसतं. तर रामराज्यामध्ये काय होतं. धरणी धरी पीक, गायी वळल्या म्हशी, पशु पक्षी अनेक त्या ठिकाणी गायी होत्या, म्हशी होत्या, शेळ्या होत्या. दूध दुभत त्याला काही कमी नव्हतं. धरणी पीक भरपूर देत होती. भरपूर उत्पन्न होत होतं. पाऊस वेळेवर पडत होता आणि भरपूर धनधान्य आबादी आबाद अशा प्रकारचं रामराज्य होतं. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. महाराज म्हणतात आम्ही काय करू. फक्त रामाचं नाव घेऊ. कधी कधी वेळोवेळा सततम कीर्तयंतो मा. सारखं आम्ही भगवंताचं नाव घेऊ. सारखं आम्ही रामाचं नाव घेऊ. सतत वेळोवेळी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. तसं पूर्वीच्या काळी जे माताजी आहेत घरामध्ये काम करताना, दळण दळताना, विशेषतः ताक लोणी काढताना, ताक करताना ते ओवी गायची. तशा प्रकारच्या ओवी आम्ही गाऊ. कशाच्या. रामनामाच्या. भगवंताच्या लीला, भगवंताचं नाम, त्याचं गान आम्ही करू. महाराज सांगतायत, दळिता कांडिता जेविता गे बाई. तर आम्ही कधी कधी भगवंताचं नाव घेऊ. कधी कधी भगवंताचं गुणगान गाऊ. खाताना, दळताना, कांडताना, सर्व काम करताना. खाता पिता हरी बोला. उठीते बसीते सुईते बोलो हरी. हरी बोलो. चैतन्य चरितामृत. तर भगवंताचं नाव सतत घेतलं पाहिजे. कुठलंही काम करा. भौतिक काम करा, आध्यात्मिक काम करा. कुठलंही काम करताना भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं स्मरण आपण केलं. ते महाराज यामध्ये सांगतायत, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. तर श्रीराम प्रभूचं जे होतं. आधी लोक म्हणतात राज्य असावं तर रामासारखं. रामराज्य. आम्हाला काय पाहिजे. रामाचं राज्य पाहिजे. कारण रामाच्या राज्यामध्ये काय आहे. स्वप्नी दुःख न देखे कोणी डोळा. रामाच्या राज्यामध्ये दुःख नाहीये. म्हणजे वैकुंठच आहे ते. जिथं कुठलंही दुःख नाहीये, जिथं कुठलीही चिंता नाहीये,
असं राज्य म्हणजे ते वैकुंठ आहे. आपण आता या जगामध्ये पाहतो, या भौतिक जगामध्ये, कलियुगामध्ये, तर आपल्याला असं राज्य मिळणार नाहीये. या पृथ्वीच्या पाठीवर जिथं दुःख नाही, तर भगवंत गीतेमध्ये सांगतात, दुःखालयम अशाश्वतम. हे भूलोक मृत्यूलोक कसं आहे? दुःखालयम आहे. सगळ्यांना विचारलं तुम्ही कसं काय, बरं आहे? सगळे काय म्हणतात? बरे. हाऊ आर यू? फाईन. पण सगळं काही फाईन नसतं. प्रत्येकाला दुःख आहे. प्रत्येक जण दुःखामध्ये होरपळून निघालेलं आहे. कारण एक कलियुग आणि या जगतामध्ये सुखाची शक्यता सुतराम नाहीये. जे भगवंताची भक्ती करतील, ते भगवंताची सेवा करतील, तर भगवंताच्या सेवेमध्ये थोडंसं सुख आहे, थोडासा सुखाचा अनुभूती त्या ठिकाणी येते, आनंदाची अनुभूती येते, एक झलक त्या ठिकाणी मिळते. बाकी भौतिक जगतामध्ये दुःख आहे, दुःखाशिवाय काही नाहीये. पण रामप्रभूच्या राज्यामध्ये स्वप्नातही दुःख नव्हतं. आपण झोपतो आणि झोपल्यावर आपण काय करतो? स्वप्न पाहत असतो. आपलं मन त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतं आणि मन काय करतं? आपण झोपीमध्ये स्वप्न पाहत असतं. तर राम राज्यामध्ये जी रामप्रभूंच्या राज्यातली प्रजा आहे, ती झोपल्यानंतर स्वप्नात सुद्धा त्यांना दुःख दिसत नव्हतं. आपण झोपलो तर आपल्याला कुणाला स्वप्नात साप दिसतो, कुणाला भयंकर डोंगर दिसतो, कुणाला पाणी दिसतो, समुद्र दिसतो, कुणाला आपला शत्रू दिसतो. हे आपले स्वप्न आहे. पण रामराज्यामध्ये तसं वाईट स्वप्न सुद्धा पडत नव्हतं. स्वप्नात सुद्धा कुणाला दुःख नव्हतं. नामाचा गजर भय सुटले कळी काळा. सर्वजण भगवंताचं नाव घ्यायचे. सर्वजण भगवन नामाचा गजर करायचे. जसं पंढरपूर हे नाद ब्रह्म आहे, अखंड भगवन नामाचा गजर त्या ठिकाणी चाललेला असतो. अखंड त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं कीर्तन चाललेलं असतं. ज्ञानोबा तुकोबा अशा संतांच्या अभंगाचं गायन चाललेलं असतं. त्यातून भगवंताची स्तुती, भगवंताचं कीर्तन, भगवन नामाचा गजर अखंड चाललेला असतो. तशा प्रकारचा गजर त्या अयोध्येमध्ये चालू होता. अनेक मंगल वाद्य त्या ठिकाणी वाजत होते, नामाचा गजर होत होता आणि सर्व प्रजा, सर्व भगवंताचे भक्त होते आणि सर्वजण काय करत होते? सारखं भगवंताचं स्मरण करत होते, रामप्रभूचं स्मरण करत होते, रामप्रभूचं नामजप करत होते. प्रभूचं नाम, प्रभूचं स्मरण, प्रभूचं गुणगान, अशा प्रकारे प्रजा दुःखातून मोकळी झालेली आहे. आणि नामाच्या गजराने काय झालं? भय सुटले कळी काळा. तिथं काळ सुद्धा येत नव्हता, मृत्यू कुणाला येत नव्हता. काळ सुद्धा घाबरायचा, काळाला भीती वाटायची. मृत्यू देवता यमराज आणि त्यांचे दूत ते सुद्धा तिकडे जायला घाबरत होते, त्यांना सुद्धा भीती वाटत होती. जिथं भगवंत आहेत तिथं काळाचं काही चालत नाही, कारण भगवंताच्या अधीन काळ आहे. भगवंत सांगतात भगवंताच्या अधीन काळ आहे, त्यामुळे तिथं दुःख कोणाला नाहीये. तुका म्हणे रामे सुख दिले आपले. भगवान रामप्रभूंनी काय दिलं? सर्वांना सुख दिलं, सर्व प्रजेला, सर्व प्रजेचं पुत्रवत पालन केलं, सर्व प्रजेचं रक्षण केलं, सर्व प्रजेचं हवं नवं ते जे काही सोयी सुविधा, सुख, भगवंताचं दर्शन झालं तर सर्व काही आलं. रामप्रभूचं दर्शन त्यांना रोज होत होतं आणि रामप्रभूंनी त्यांना सर्व सुविधा त्या ठिकाणी दिल्या होत्या. तुका म्हणे रामे सुख दिले आपले, तया गर्भवासी जाणे येणे खुंटले. आणि अशा प्रकारे रामप्रभूची प्रजा आहे, जे भगवंताचे भक्त आहेत, जे अयोध्यावासी आहेत, जे धामवासी आहेत, त्यांचं काय झालं? जाणे येणे खुंटले. त्यांना भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं, त्यांनी भगवंतांना प्रत्यक्ष पाहिलं, भगवंताशी आदान प्रदान केलं, भगवंताचं दररोज. हरे कृष्णा. भगवंताचं दर्शन ज्यांनी दररोज केलेलं आहे, प्रत्यक्ष धामवासी आहेत आणि त्यांचं काय झालेलं आहे? जाणे येणे खुंटले, ते मुक्त झाले. ते भगवंताच्या धामामध्ये, वैकुंठामध्ये, रामप्रभूच्या धामामध्ये, साकेत धाम जे अयोध्या धाम वैकुंठामध्ये आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी सगळे पात्र झाले. अशा प्रकारे
भगवान रामप्रभू ते तर हे कर. हरे कृष्णा. म्यूट करू नका कोणी, म्यूट करा स्वतःचा साऊंड, माईक म्यूट करा, बंद ठेवा. तर या ठिकाणी भगवंत रामप्रभू आहेत. कसे आहेत? गुणाची खान. तसं भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान भगवान श्रीकृष्ण लीला पुरुषोत्तम आहेत आणि भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. हरे कृष्णा. आवाज करू नका, तुमचा म्यूट करा, व्हॉइस म्यूट करा. रामा वनवास तेने वसे सर्व देश, केले नामाचे जतन समर्थ तो नवे भिन्न. वनांतरी राहे ऐसे पुराणी पवाडे, तुका म्हणे ऋषी नेम ऐसा कळूनी का भ्रम. तर भगवान रामप्रभूंनी काय केलं? 14 वर्ष वनवास त्यांना मिळाला. 14 वर्ष वनवास. ते कैकेयीने 2 वर मागितले होते, त्याच्यामधला एक वर होता भगवान रामप्रभूंना 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य. अशा प्रकारे वर मागितल्यामुळं भगवान रामप्रभू आणि त्यांच्या सोबत सीतामय्या आणि लक्ष्मण हे 14 वर्ष वनवासाला गेले. आणि रामप्रभू वनवासाला गेल्यामुळं अयोध्येमध्ये सर्वांना दुःख झालं. सर्वांना दुःख झालं. 14 वर्ष त्यांनी कुठलेही सण उत्सव त्या ठिकाणी साजरे केले नाहीये. जिथं आमचा रामच नाहीये, जिथं भगवंत नाहीये, तर आमच्या जगण्याला काय अर्थ नाहीये. जिथं भगवंत नाहीये, जिथं राम नाहीये, तिथं मग आम्ही जगून काय उपयोग आहे. प्राण द्यावा, आत्महत्या करावी, असं सर्व प्रजेला त्या ठिकाणी वाटत होतं. रामाशिवाय त्यांना चैन पडत नव्हती. कसा मला टाकून गेला राम, राम बिना मज चैन पडेना. महाराज सुंदर अभंग गातात, भजन गातात. तर ते रामप्रभूच्या विरहामध्ये सर्व प्रजा दुःखी झाली होती. 14 वर्ष कुठलाही उत्सव त्यांनी त्या ठिकाणी सण साजरे केले नाही आणि प्रभू राम वनामध्ये राहिले 14 वर्ष. जे ऋषी कसं राहतात वनामध्ये, वल्कल धारण करतात, नियम पालन करतात, तशा प्रकारचे नियम पालन करून भगवान राम वनामध्ये राहिलेले आहेत. अनेक राक्षसांचा निपात केलेला आहे. रावणासारखा दुष्ट त्याचाही निपात केलेला आहे. पहिलं आला राम रावणासी सांगती, काय निजसुरा निजलासी भूपती. अवघे लंके माझी झाले रामाचे दूत, व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आत. ते लंकेमध्ये दूतांनी सांगितलं रावणाला, समुद्राच्या पलीकडे राम आलेला आहे, पलीकडील तटावर वानर आलेले आहेत, वानराचं अथांग सैन्य आहे आणि रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि रावणा तू काय करतो? तू झोपीत आहे का? तुला काही समजतं का? तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतायत, काय निजसुरा निजलासी भूपती. जिकडं तिकडं बाहेर पाहावं तिकडं रामाचं सैन्य आहे. अवघे अंगलग तुझे वदियेले वीर, होई शरणांगत किंवा युद्धाशी सादर. तर काय करतो? युद्धाला तयार हो, नाहीतर रामप्रभूला शरण जा. जर तू रामाला शरण गेला तर रामप्रभू तुला माफ करतील. तू गुन्हा केलेला आहे, सीतादेवीचं हरण केलेलं आहे. अशा प्रकारे शरणांगत हो किंवा युद्धाला तयार हो. तर प्रभू रामचंद्र काय आहेत? उदार आहेत, क्षमा करतील, दया करतील. जेव्हा बिभीषण त्या ठिकाणी रामप्रभूंना शरण आला, रावणाचा भाऊ, रावणाने त्यांचा सल्ला ऐकला नाहीये आणि हाकलून दिलं. त्यावेळेस बिभीषण त्या ठिकाणी लंका सोडून रामप्रभूंना शरण आले. रामप्रभूंनी त्यांना शरण दिलं. हा शत्रूचा भाऊ आहे, नको, अशा प्रकारची चर्चा सैन्यामध्ये होती. पण भगवंतांनी त्यांना शरण दिलं. भगवंताचं ब्रीद आहे, जो माझा आश्रय ग्रहण करतो, जो मला शरण येतो, त्याला मी अभय देतो. ज्यावेळेस बिभीषणाला अभय दिलं, त्यावेळेस सांगितलं लक्ष्मणाला, जांबुवंत हनुमान, की याचा अभिषेक लंकापती
बिभीषणाला लंकापती म्हणून काय केलं? अभिषेक करायला सांगितलं. त्यावेळेस सगळे सैन्यातले लोक म्हणले, राम प्रभू, त्याला लंकापती म्हणून तुम्ही आत्ताच अभिषेक कसं काय करताय? कसं काय घोषित करताय? आणखीन रावण मरायचा आहे आणि रावण शरण आला तर मग तुम्ही काय करणार? तर राम प्रभूंनी सांगितलं, रावण शरण आला तर मी त्याला अयोध्येचं राज्य देईन. जर तुम्ही अयोध्येचं राज्य रावणाला दिलं, पुन्हा शंका उपस्थित झाली, जर भरतानं राज्य मागितलं, तुमचा बंधू आहे भरत, तर भरताला कुठलं राज्य द्याल? भरतानं राज्य मागितलं तर रामप्रभूंनी सांगितलं, मी वैकुंठचे राज्य भरताला देईन. भगवंत एवढे दयाळू आहेत. आपल्या भक्ताला आपलं सर्वस्व द्यायला भगवंत तयार असतात. अशा प्रकारचे रामप्रभू त्या ठिकाणी रावणाला मारण्यासाठी आलेले आहेत. समरंगाला आला रामे रावण देखिला, कैसे भिडतील दोन्ही, नाव सारुनिया रणी, प्रेम सुखाचे संधान, बाणे निवारिती बाण, तुकया स्वामी रघुनाथ, वर्म दानोनी केली मात. राम आणि रावण दोघांचं युद्ध त्या ठिकाणी भयंकर सुरू झालेलं आहे. महाराज वर्णन करतायत. एकमेकाला असे बाण त्या ठिकाणी संधान साधू लागलेले आहेत. निर्वाणीचे बाण त्या ठिकाणी मारू लागलेले आहेत आणि युद्ध त्या ठिकाणी भयंकर सुरू झालेलं आहे. अनेक राक्षसांचा निपात झालेला आहे आणि त्यावेळेस रामाचं आणि रावणाचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. वर्म दानोनी केली मात, आणि जे रावणाच्या नाभीमध्ये जे कुपी होती, अमृत कुपी, ते वर्म त्या ठिकाणी रामप्रभूंनी जाणून घेतलं आणि त्याचा छेद केलेला आहे. रावणाला मारून टाकलेलं आहे. केला रावणाचा वध, अवघा तोडीला संबंध, लंका राज्य बिभीषणा, केली चिरकाल स्थापना, औदार्याची सीमा, काय वर्णू रघुरामा, तुका म्हणे माझा दाता, रामे सोडविली सीता. तर अशा प्रकारचं युद्ध भयंकर केलं. रावणाला मारलेलं आहे, रावणाचा वध केला. प्रभू रामचंद्र की जय, राम लक्ष्मण हनुमान की जय. आणि सीता मातेचं सोडवलेलं आहे. रावणाला मारलं आणि सगळे संबंध त्याचे तोडून टाकले. लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं आणि चिरकाल दिलं. बिभीषण कोण आहे? जे सप्त चिरंजीव आहे त्यापैकी बिभीषण एक आहे. अशा प्रकारे चिरकाल राज्य, औदार्याची सीमा, किती औदार्य आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे औदार्याचं उदाहरण आहे. ते प्रदर्शन त्या ठिकाणी करतायत. आणि मग रामप्रभूंनी बिभीषणाकरवी जे त्यांचे नातेवाईक आप्त सगळे राक्षस ज्यांचा वध केलेला होता, त्यांचं त्या ठिकाणी उत्तर क्रिया सगळी करायला लावली. त्यांचे अग्निसंस्कार करायला लावले आणि नंतर प्रभू रामचंद्र पुष्पक विमानामध्ये बसले. जे विमान रावणाकडे होतं ते आता राजा बिभीषण होता आणि बिभीषणाने सांगितलं, प्रभू हे विमान तुम्ही घेऊन जावा. या विमानामध्ये बसून तुम्ही अयोध्येला जाऊ शकता. प्रभूच्या सेवेमध्ये आपल्याकडे जे काही आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये आपण लावलं पाहिजे. ते बिभीषण त्या ठिकाणी दाखवून देतो. आणि बिभीषणाने सांगितल्याबरोबर रामप्रभू मोजकेच सैन्य, वानरसेना, राम लक्ष्मण जानकी हनुमान या सर्वासहित अयोध्येला आले. आणि तो दिवस कुठला होता? कालचा दिवाळी. म्हणून आपण सर्वजण काय करतो? दिवाळी साजरी करतो. दिव्याची त्या ठिकाणी ओळ लावतो. दिवाळी, दिवाळी, दिवाळी उत्सव आहे, दीपोत्सव. ते अज्ञानाचा अंधकार होतो. रावणासारख्या दुष्टांचा त्या ठिकाणी नायनाट होतो. अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी उदय होतो. अशा प्रकारे ज्ञानाचा प्रकाश देणारा उत्सव हा दीपोत्सव संपूर्ण जगतामध्ये साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान, जानकी सर्वजण अयोध्येला आलेले आहेत.
भरताने त्यांचं स्वागत केलेलं आहे. रामप्रभूंनी भरताला आलिंगन दिलेलं आहे. सर्वांनी एकमेकांना भेट, आलिंगन, चरण स्पर्श, जे लहान आहेत छोटे त्यांनी दंडवत प्रणाम केलेला आहे, जे मोठे आहेत त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. अशा प्रकारे अयोध्येमध्ये पुन्हा एकदा आनंदी आनंद झाला. जेव्हा रामप्रभूचा जन्म झाला तेव्हा एकदा आनंद झाला होता, उत्सव झाला होता. आणि जेव्हा रामप्रभू अयोध्येहून परत आले तेव्हा पुन्हा एकदा उत्सव अयोध्येमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. सर्व लोक आनंदी आनंदाचा त्या ठिकाणी अनुभव घेत आहेत. उत्साह आणि उत्सवामध्ये भाग घेत आहेत. अशा प्रकारची अयोध्या, ज्या ठिकाणी कुठलंही युद्ध नाहीये, ज्या ठिकाणी कुठलंही भांडण नाहीये, ती अयोध्या. पण त्याच अयोध्येसाठी आपल्याला 500 वर्ष संघर्ष करावा लागला. 500 वर्षानंतर पुन्हा तशाच प्रकारचा उत्साह, तशाच प्रकारचा उत्सव, तशाच प्रकारची दिवाळी, तशाच प्रकारचे लाखो दिव्यांनी दीपोत्सव अयोध्येमध्ये सुरू झालेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुमच्या आमच्या सर्व भाविकांच्यासाठी जे जे रामप्रभूचं दर्शन घेऊ इच्छितात, जे जे रामप्रभूंना मानतात, जे जे भगवंताच्या ठिकाणी ज्यांची आस्था आहे, त्यांच्यासाठी एक चांगलं कार्य या ठिकाणी पार पडलेलं आहे. प्रभू रामचंद्राचं, श्रीराम प्रभूचं मंदिर रामलल्लांचं त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि दीपोत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. अशा प्रकारे त्या दिवाळीचं महत्व आहे. आणखीन दुसरं काय आहे, आजच्या दिवशी गोवर्धन पूजा त्या ठिकाणी भगवान कन्हैया, छोटे 7 वर्षाचे बालक आहेत. किती? 7 वर्षाचे. परंतु ते कशासाठी आलेले आहेत? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत धर्माची स्थापना करण्याकरता येतात. 7 वर्षाचं बालक आहे. ते सगळं जाणतात. नंद बाबा, गोप गोपी सर्वजण काय करू लागले? यज्ञाची तयारी करू लागले. इंद्रासाठी यज्ञ करायचा. त्यांचं काय होता तत्व, की इंद्र पाऊस पाडतो, त्यामुळे आपली शेती पिकते, त्यामुळे आपल्या गायींना त्या ठिकाणी गवत घास मिळतो, चारा मिळतो आणि आपल्याला धनधान्य मिळतं इंद्राच्या कृपेनं. म्हणून ते परंपरेनं इंद्राचा यज्ञ करत आले होते. इंद्रयाग परंपरेमध्ये करत आले होते आणि ते तशाच प्रकारे चालू होता आणि ते यज्ञाची तयारी सुरू झाली. त्यावेळेस कन्हैया विचारतो, बाबा नंद महाराजांना विचारतो, बाबा हे कशाची तयारी चालू आहे, हे काय करताय तुम्ही? तर नंद महाराज म्हणले, काय छोटा बालक आहे 7 वर्षाचा, त्याला काय सांगायचं, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण कन्हैयानी सोडलं नाही. लहान मुलं कसं असतात, जिज्ञासू, आणि हे तर पूर्ण परब्रह्म साक्षात भगवंत आहेत. पुन्हा विचारलं, बाबा तुम्हाला नाही सांगितलं तर ते बरोबर नाहीये. मी तर तुमचा मुलगा आहे, मी काय तुमचा शत्रू नाहीये. तर तुम्ही हे कशाची तयारी करताय, काय आहे मला सांगा. अशा प्रकारे पुन्हा विचारल्यानंतर नंद बाबांनी सांगितलं, आपण यज्ञ करतो दरवर्षी, यज्ञ उत्सव, इंद्रयाग. इंद्राला प्रसन्न करण्यासाठी आपण इंद्राची पूजा करतो, यज्ञ करतो, इंद्राला आपण भोग दाखवतो. अशा प्रकारचा उत्सव आपण दरवर्षी, हा वार्षिक उत्सव आपण करतो असं सांगितलं. कन्हैया म्हणतो, बाबा इंद्रासाठी आपण काय यज्ञ करायचा? इंद्र आपल्याला काय देतो? पाऊस. पाऊस तो आपल्याकडे नाही, समुद्रावर पण पाडतो, डोंगरावर पण पाडतो, सगळीकडे पाडतो. पाऊस पाडणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि तो काय पाऊस पाडायचा आणि नाही पाडायचं तो मालक नाहीये, तो भगवंताचा सेवक आहे. भगवंतानी त्याला नेमलेलं आहे. अधिकारी व्यक्तित्व आहे, त्याच्या हातात नाहीये. भगवंताच्या कृपेनं आणि आपल्या कर्मानं भगवंत तत्वज्ञान सांगतात. तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही जर कर्मच नाही चांगलं केलं तर मग फळ तुम्हाला कसं मिळेल? तसं कलियुगामध्ये अनेक लोक अनेक प्रकारे वाईट कर्म करतात, अनेक वाईट प्रकारे त्या ठिकाणी धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. 4 नियमाचं त्या ठिकाणी तोडून मोडून टाकतात, इंद्रिय भोग करतात. अशा प्रकारे हे काय करतात? वाईट कर्म करतात. मग वाईट कर्म जर हे लोक करत असतील तर त्यांना सुखाचे दिवस कसे येतील? आजचे दिन. लोक म्हणतात आजचे दिन, मोदींनी सांगितलं आजचे दिन. आजचे दिन कधी येणार?
जोपर्यंत स्वतःमध्ये परिवर्तन होत नाही, जोपर्यंत आपण भगवंताच्या नियमाचं पालन करत नाही, जो आपण प्रकृतीच्या नियमाचं पालन करत नाहीये, तोपर्यंत आजचे दिन येणार नाही. कुणी आला, मोदी आले किंवा प्रत्यक्ष भगवंत जरी आले तरी आजचे दिन येणार नाहीये. कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आपण कुठलेही नियम सगळे तोडून मोडून टाकलेले आहेत. अपराध आपण 24 तास 12 महिने करत असतो आणि त्यामुळं आपल्याला आजचे दिन किंवा सुखाची शाश्वती या कलियुगामध्ये, या भौतिक जगतामध्ये नाहीये. तर भगवंत त्या ठिकाणी नंद बाबाला सांगतात, समजावतात. नंद बाबा आहेत, आणखीन वरिष्ठ गोप त्या ठिकाणी आहेत, वयस्कर गोप आहेत. त्या सर्वांनी त्या ठिकाणी कन्हैयाचं म्हणणं ऐकलं आणि म्हणले, ठीक आहे कन्हैया, तू म्हणतो तर आपण इंद्राचा यज्ञ बंद करू. आणि इंद्राचा यज्ञ बंद करून मग काय करायचं? तर कन्हैयाने सांगितलं, गोवर्धनाची पूजा करा. गोवर्धन पर्वत आहे. गोवर्धन पर्वत आपल्याला काय देतो? आपल्या गायींना चारा देतो, वृक्ष, फुलं, फळं, पाणी देतो गायींना, वासरांना. तिथं झरणे आहेत, गुहा आहेत, गुफा आहेत, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी गायींना, वासरांना चरण्यासाठी गवत आहे, घास आहे. आणि ते सगळं आपल्याला देणारा कोण आहे? गोवर्धन आहे. गोवर्धनाची पूजा करा, निसर्गाची पूजा करा, प्रकृतीची पूजा करा. प्रकृती भगवंतापासून आहे. भगवंताची पूजा गोवर्धनाची पूजा आहे. गोवर्धनाची पूजा करा. जे यज्ञासाठी सामग्री जमा केलेली आहे, ते सगळी यज्ञासाठी जमा केलेली सामग्री गोवर्धन पूजेसाठी वापरा. नंद महाराज तयार झाले. अनेक प्रकारे त्या ठिकाणी पक्वान्न बनवलेले आहेत, भाज्या, अनेक प्रकारचे मिठाई, अनेक त्या ठिकाणी पहाड अन्नकूट, दाल, राईस, सगळ्या प्रकारचं अन्न, 56 भोग आपण म्हणतो तशा प्रकारे गाड्याच्या गाड्या भरून मोठे मोठे अन्नाचे पहाड त्या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि ते मग गोवर्धनाला पूजा करू सर्वजण त्या ठिकाणी गोवर्धनवासी जमा झाले. कन्हैयाचं ऐकलं, भगवंताचं ऐकलं तर सगळं काही व्यवस्थित होतो. कन्हैयाचं ऐकलं, सर्वांनी गोवर्धनाची पूजा केली. भगवंत स्वतः गोवर्धन झाले आणि भगवंतानी गोवर्धनाला भोग दाखवला आणि गोवर्धन काय करू लागला? भोग भक्षण करू लागला. भगवंत गोवर्धनाच्या रूपामध्ये आपला भोग ग्रहण करू लागले आणि जेवढं बनवलं होतं, गाड्याच्या गाड्या भरून, पहाडच्या पहाड अन्नाचे, पक्वान्नाचे, ते सर्व त्या ठिकाणी गोवर्धन त्या ठिकाणी भक्षण करू लागले, ग्रहण करू लागले. आणि संपत आलं. अन्योर 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 त्या ठिकाणी एक गाव आहे, एक स्थळ आहे गोवर्धनाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी गोवर्धनाचं मुख आहे आणि त्या मुखातून सर्व भोग त्या ठिकाणी गोवर्धनाने, प्रत्यक्ष भगवंतानी गोवर्धनाच्या रूपामध्ये ग्रहण केलेलं आहे. अशा प्रकारे गोवर्धनाची पूजा भगवान श्रीकृष्णाने, जी रूढी परंपरा होती ती तोडलेली आहे. इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा चालू केली. गोवर्धनाला सर्वांनी नमस्कार केलेला आहे, प्रणाम दंडवत केलेला आहे, गोवर्धनाची परिक्रमा केलेली आहे. गिरिराज गोवर्धन महाराज की जय. तर गोवर्धन प्रत्यक्ष भगवंत आहे, भगवंताचं विस्तारित रूप आहे. गोवर्धनाच्या रूपामध्ये भगवंतानी सर्व भोग ग्रहण केलेलं आहे. अशा प्रकारे भगवंत स्वतः गोवर्धन झाले आणि सर्वांना कन्हैया त्या ठिकाणी म्हणू लागले, बघा बाबा, तुम्ही एवढे वर्ष इंद्राचा यज्ञ केला, इंद्र तुम्हाला कधी भेटला का? इंद्र तुम्हाला कधी बोलला का? बघा गोवर्धन कसा भोग त्या ठिकाणी ग्रहण करतोय, प्रसाद ग्रहण करतोय, प्रतिसाद देतोय. अशा प्रकारे कन्हैया त्या ठिकाणी सर्वांना बोललेले आहेत. सर्वांना आनंद त्या ठिकाणी वाटलेला आहे आणि गोवर्धन उत्सव, गोवर्धन पूजा त्या ठिकाणी सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, सर्वांनी आनंद घेतला. तर गिरिराज गोवर्धनाची पूजा ही तेव्हापासून सुरू झालेली आहे आणि ते आज तागायत चालू आहे. 5000 वर्षापूर्वी, 5250 वर्षापूर्वी भगवंत आले आणि तेव्हापासून ही गोवर्धन पूजा सुरू केलेली आहे. तर भगवंत काय करतात? धर्म संस्थापनार्थ आहे, धर्माची स्थापना केली.
तर यशोदा मातेचा आपण मागच्या आठवड्यात पाहिलं होतं. यशोदा मातेचा जो माठ होता ताकाचा, तो कन्हैयाने फोडला होता. तर यशोदेला खूप दुःख झालं होतं. म्हणजे एवढा ताकाचा माठ जो डेरा आहे, तो माझ्या सासूच्या 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 हा परंपरेतून आलेला होता. आणि एवढ्या दिवसाचा परंपरेतून आलेला माठ हा डेरा फोडला तू. खूप वाईट दुःख वाटलं होतं. जसं परंपरेतून एक इंद्राची पूजा त्या ठिकाणी एक गवळी करत आले होते. गोप त्या ठिकाणी इंद्रपूजा करत आले होते. पण त्यांना त्याचं दुःख झालं नाही. कन्हैयाचं ऐकलं. कन्हैयाच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी इंद्रपूजामध्ये भाग न घेता गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी पार पाडली. तर परंपरेमध्ये जे शास्त्र अनुसरून असेल, त्याला शास्त्राचा आधार असेल, तर ते परंपरेमध्ये आपण पालन केलं पाहिजे. जर शास्त्राचा आधार नसेल, माझी सासू 5 वार करते, मग मी काय करते 6 वार करते, असं नाही. त्याला आधार पाहिजे. भावनिक किंवा मनगणन तत्वावर कुठलंही कार्य न करता शास्त्राचा आधार आणि परंपरागत आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपले आध्यात्मिक कार्य, उत्सव, सण साजरे केले पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आम्हाला रामराज्य झालेलं आहे. रामराज्य पाहिजे असेल तर आम्हाला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल, कळी काळ सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बाधू शकणार नाहीये. आणि भगवंताच्या नामाचं सुख प्राप्त त्या ठिकाणी आम्हाला होईल. आणि येणे जाणे आमचा जो गर्भवास आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे भवदुस्तारे कृपया पायी पायी मुरारे. या संसारातून, या दुःखातून, या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली त्या ठिकाणी सुटका होईल. जन्म मृत्यूचं चक्र त्या ठिकाणी खुंटलं जाईल. म्हणून साठी आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर हे कार्तिक मास आहे. कार्तिक महिन्यामध्ये विशेष करून ते 1000 गुणा फलदायी आहे. तुम्ही दान करा, यज्ञ करा, तप करा, जप करा, सेवा करा, साधना करा, कुठलंही आध्यात्मिक कार्य, कुठलंही भक्तिमय कार्य तुम्ही करा, त्या कार्तिक महिन्यामध्ये त्याचं फळ 1000 गुणा मिळतं. म्हणून आपण जे करत नाहीये त्यांनी सर्वांनी केलं पाहिजे. कार्तिक व्रत पालन करा, पहाटे उठायचं, स्नान करायचं, भगवंताची आरती करायची, जप नामजप करायचा, गीता भागवत श्रवण करायचं आणि सकाळ संध्याकाळ दामोदर अष्टक, भगवंत यशोदा दामोदरांना दीपदान करायचं. यशोदा दामोदर नसतील तर राधा कृष्णाला दीपदान करायचं आणि त्याचं फळ आपल्याला त्या ठिकाणी 1000 गुणा प्राप्त होतो. आणि आपला येणं जाण्याचा जो चक्र आहे, पुनरपि जननम, ते चक्र त्या ठिकाणी खुंटायला मदत होते असं तुकाराम महाराज सांगतायत. तर विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, दररोज दिवाळी आहे. केव्हा आपण जर भगवंताची भक्ती करत असोल, आपण जर भगवंताचं सेवा करत असू, आपण जर साधना करत असू, तर आपल्याला दररोज दिवाळी आहे. ज्यांना दररोज करता येत नसेल त्यांनी कार्तिक महिन्यात अवश्य केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव तुकाराम महाराज की जय. गिरिराज गोवर्धन महाराज की जय. राम लक्ष्मण जानकी हनुमान की जय. आपण या ठिकाणी थांबूया. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, काय बोलायचं असेल तर बोलू शकता. हरे कृष्ण. हरी बोल. कुणाला काय बोलायचं आहे, काय प्रश्न आहे, अनम्यूट करून विचारू शकता. तर आपण या ठिकाणी थांबूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतिदाना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव जय। ठाकुर श्रील प्रभुपाद जय। की जय। तुकाराम महाराज की जय। जय। हरे कृष्णा। हरे कृष्णा। दंडवत प्रणाम प्रभु। दंडोत प्रणाम।